जमखंडी ते मुंबईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटीची दुचाकीस धडक बसून युवती पाठीमागील चाकाखाली आल्याने झालेल्या अपघातात जागीच ठार झाली आहे। आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सांगलीतील डॉक्टर आंबेडकर रस्त्यावरील जय मातृभूमी व्यायाम मंडळानजीक हा अपघात झालाय। शर्वरी राजकुमार कुलकर्णी असं मयत युवतीचे नाव आहे। अपघातानंतर मोठी गर्दी झाल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली। या प्रकरणी सोनाली राजकुमार कुलकर्णी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। मृत शर्वरी कुलकर्णी ही शहरातील एका महाविद्यालयात शिकत होती। बुधवारी नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास ती दुचाकीवरून घरातून निघाली होती। बस स्थानकाकडून ती डॉक्टर आंबेडकर रस्त्याने शासकीय रुग्णालय चौकाच्या दिशेने येत होती। नेमक्या त्याच वेळी बस स्थानकातून निघालेली जमखंडी ते मुंबई ही एसटी देखील त्याच मार्गाने जात होती। रस्त्यावरील जय मातृभूमी व्यायाम मंडळाच्या नजीक एसटी चालकाने मयत शर्वरी कुलकर्णी हिच्या दुचाकीस ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी वेगात असलेल्या एसटीची दुचाकी धडक बसली। त्यामुळे शर्वरी रस्त्यावर पडून एसटीच्या मागील चाकाखाली आल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आरडाओरडा केल्याने काही अंतरावर जाऊन एसटी चालकाने एसटी थांबवली आणि घटनास्थळावरून पलायन केलं। नागरिकांनी तातडीने पोलीस ठाण्यास दूरध्वनीवरून अपघाताची कल्पना दिल्याने काही वेळात पोलीस घटनास्थळी आले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांनी शासकीय रुग्णालयात कल्पना दिल्याने रुग्णवाहिकेतून युवतीचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला। अपघात झाल्याचे समजताच रस्त्यावर बघ्यांनी गर्दी केली। परिणामी वाहतूक विस्कळीत झाली। पोलिसांनी एसटी चालक नितीन श्रीरंग शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला।